गेल्या 5 वर्षामध्ये या देशामधला मीडिया, या देशामधली वर्तमानपत्र, या देशामधले पत्रकार, या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत. बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत. कारण या भाजपवाल्यांचा जो मूळ पुरुष आहे तो इतकं खोटं बोलून ठेवलंय त्यांनी, म्हणजे मोदी इतकं खोटं बोलून ठेवले की त्यांना समजत नाहीये भाजपवाल्यांना आता हे सगळं ह्याचं समर्थन करायचं कसं, या गोष्टी बोलायच्या कशा. आणि मग त्याच्यावरती उत्तर देता येत नाही. मग ती उत्तर देता येत ना, मग काय करायचं. मग असल्या काहीतरी गोष्टी बोलायच्या. यांना हे चालवतायत, त्यांना ते चालवतायत, यांना ह्या गोष्टी करतायत. आता म्हणे काहीतरी त्या माझ्या जुन्या क्लिप्स आता म्हणे काहीतरी त्या बाहेर काढतायत. जेव्हा मी काँग्रेसवरती टीका केली होती, हो केलीच होती. मी ती गोष्ट नाकारली नाही, नाकारणार पण नाही. ते नालायक होते असं सांगितलं गेलं म्हणून तुम्हाला आणलं, तुम्ही त्यांच्यावर नालायक निघालात. काय कॉम्पिटिशन चालू आहे. तुम्ही जास्ती खोटं बोललात का मी जास्ती खोटं बोलतोय. 2014च्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मी वाभाडे काढले आहेत, जेवढे भाजपवाल्यांनी पण काढले नव्हते. तेव्हा ते सत्तेमध्ये होते, त्यांचे वाभाडे काढले. आता तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुमचे मी कपडे काढणार. मग मी त्या दिवशी मी बोललो नाही का, मेळाव्यामध्ये बोललो मी आपल्या. मी म्हणे कोण तर म्हणे शरद पवारांचा पोपट आहे. चला कपडे आम्ही यांचे काढले आणि ह्यानं आमचा पोपट दिसला. बोलण्यासारखं काही उरलं नाही, बोलण्यासारखं यांच्याकडे काय राहिलेलं नाहीये. त्याच्यामुळे जे तोंडाला येईल ते आपलं बोलायचं. माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. हा देश जे प्रश्न विचारतोय त्याची उत्तर द्या. आणि विषय जर समजा शरद पवार असेल तर शरद पवारांच्या दिल्लीतल्या बंगल्यावरती कोणकोणत्या पक्षाचे कोण कोण खासदार तिकडे जाऊन दरवाजा ठकठकत असतात हे एकदा सांगा. बरं लांब कशाला जा. मी मध्यंतरी जो मेळावा घेतला होता, कदाचित विसरले असतील लोक, त्यावेळेला भाजपवाले म्हणजे फारसं त्यांनी लक्ष दिलं नसेल. त्या माणूस जाहीर सभांमधनं पण ही गोष्ट करेल याची त्यांना कल्पना नव्हती. आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सांगतायत की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. का मॅच खेळायची आहे का तुम्हाला, काय आहे काय. पाकिस्तानचे पंतप्रधान सांगतात की मला कोण भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे. 1947 सालापासून आजपर्यंत भारताच्या इतिहासात किंवा देशाच्या जगाच्या इतिहासात, भारत पाकिस्तानच्या संबंधाच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी घडलं नाही की पाकिस्तानचा पंतप्रधान सांगतोय की भारताचा पंतप्रधान कोण पाहिजे. कशासाठी पाहिजे, का पाहिजे, काय घडवायचंय. बाबांनो, हाच माणूस निवडणुकीच्या अगोदर तुमच्या सगळ्या देशासमोर आले आणि म्हणाले 56 इंचाची माझी छाती आहे. मनमोहन सिंगांना त्यांनी सांगितलं लव्ह लेटर पाठवायची बंद करा. एक माणूस जर त्यांनी मारला, एक जवान मारला, तुम्ही 4 जवान मारा. हे बोलणारा माणूस पंतप्रधान झाल्यावरती बदलला. पंतप्रधान झाल्या झाल्या त्याच्या शपथविधीला हेच नरेंद्र मोदी पाकिस्तानचे तेव्हाचे पंतप्रधान नवाज शरीफांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवता. काय वाटलं असेल त्या जवानांच्या कुटुंबियांना. हे ज्यावेळेला बोलत होते त्यावेळेला त्या जवानांच्या कुटुंबियांना वाटलं असेल एक आधार आला. पण जे काँग्रेसच्या काळात मनमोहन सिंगांनी पण जे केलं नाही ते नरेंद्र मोदींनी केलं. विमानातनं कुठून तरी येत असताना त्यांच्या लक्षात आलं की आज नवाज शरीफांचा वाढदिवस आहे. विमान फिरवलं आणि नवाज शरीफांच्या इकडे गेले. केक कापला रात्री, त्यांना केक भरवला
त्यांच्याकडे जेवले, त्याचे फोटोही आले. काय वाटलं असेल त्या जवानाच्या पत्नीला, काय वाटलं असेल त्या जवानाच्या आईला की अरे 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 माझा पोरगा हाकनाक गेलं. हे नुसते आम्हाला भुलता पण सांगत आले. आम्हाला वाटलं आता सडेतोड उत्तर मिळेल. उत्तर कसलं, काहीच नाही. अख्खी 5 वर्ष या माणसाने नुसता खोटा प्रचार केला. खोटा प्रचार, खोट्या गोष्टी सांगत राहिले, खोट्या गोष्टी. जे या देशाला जी स्वप्न दाखवली त्या स्वप्नांबद्दल आता ते काहीही बोलायला तयार नाहीयेत. हाताला जे लागेल त्याच्यावरती आता ते त्यांच्या निवडणुकीचा प्रचार करतायत. पण गेल्या 5 वर्षामध्ये या देशामधला मीडिया, या देशामधली वर्तमानपत्र, या देशामधले पत्रकार, या देशामधले मीडियाचे सगळे मालक धमक्या देऊन बंद करून टाकलेत. बातम्या आमच्या विरोधात छापायच्या नाहीत.